नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये। आजची रेसिपी न्यू इयर चॉकलेट केकची आहे आणि हा केक आपण बिना आवनचा करणार आहोत। घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने केक कसा करता येईल ते इथं दाखवलेलं आहे। एकदम सोपी पद्धत इथं मी वापरलेली आहे। हा केक तुम्ही मुलांच्या बर्थडेसाठीही बनवू शकता। झटपट तयार होतो आणि खायला अप्रतिम असा लागतो। इथं तुम्ही बघू शकता केक जेवढा छान दिसतोय तेवढा खायलाही खूप टेस्टी लागतो। परंतु याचं मेजरमेंट आणि जी मापं दिलेली त्या पद्धतीने जर तुम्ही हा केक बनवला तर अप्रतिम असा हा केक बनतो। त्यासाठी तुम्ही याचा संपूर्ण व्हिडिओ बघा। आणि काय आहे ना, चॉकलेट केक म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि हा चॉकलेट केक आहे तो सर्वांचाच फेवरेट असतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक मोठा टोप घेतलेला आहे। आता गॅस पेटवून घेऊया आणि हा टोप अशा पद्धतीने घ्यायचा आहे की ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बनवणार आहात ते भांडं या टोपामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे आणि त्याच्यावरती झाकणही जे आपण ठेवणार आहे तेही व्यवस्थित बसलं पाहिजे। आता त्यावरती मी इथं मीठ घालून घेणार आहे। हे रेग्युलर आपल्या जेवणात जे मीठ आपण वापरतो ते मीठ आहे। हे मीठ थोडंसं काळपट दिसतंय कारण की हे 4-5 वेळा मी यूज केलेलं मीठ आहे। हे परत आपण हे मीठ आहे ते वापर करू शकतो याचा। या टोपामध्ये मी नेहमी केक बनवते आणि हे मीठ वापरलं जातं। तर थंड झाल्यानंतर परत पॅक करून ठेवायचं आणि नेक्स्ट केक बनवताना ते यूज करू शकतो। अशा पद्धतीने नमक येते मीठ आहे ते पसरवून घ्यायचं आणि त्यावरती स्टँड ठेवून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं। मीडियम गॅसवरती हा गॅस आहे तो चालू ठेवायचा आहे। आता इथं बटर पेपर घेतलेला आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने घड्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्या भांड्याच्या आकाराचा आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आणि मधोमध त्याच्या भांड्याच्या पकडून त्याला एक लाईन देऊन घ्यायची की जेणेकरून आपल्याला कट करायला समजेल की किती मापामध्ये आपण हे कट करणार आहे ते। अशा पद्धतीने पकडल्यानंतर हा कागद आहे तो कट करून घ्यायचा, म्हणजे परफेक्टली कट होतो आणि ज्या भांडा आपण घेणार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित बसला जातो। आता ह्या भांड्याला मी आतून आहे ते तेल लावून घेणार आहे। इथं तुम्ही बटरचाही वापर करू शकता किंवा मग तेलाचाही वापर करू शकतो किंवा मग तेल लावून त्यावरती जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर मग तेल लावायचं आणि कोको पावडर किंवा मग मैदा थोडासा भुरभुरायचा आणि त्यावरती मग केक आपण घालून बेक करून घ्यायचा आहे। आता इथं मी बटर पेपर घातलेला आहे आणि वरूनही परत त्याला तेलाचा हात लावून घेणार आहे। अशा पद्धतीनं सगळ्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेले। आता आपण हे भांडं बाजूला ठेवूया। आता इथं बघू शकता ही कोको पावडर घेतलेली आहे आणि ही दुसरी कोको पावडर आहे। तर या दोन्हींमध्ये फरक काय आहे की ही पावडर आहे ती थोडीशी फेंट आहे आणि जी डब्यामधली पावडर आहे ती थोडीशी डार्क आहे, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी डार्क आहे। तर केक करताना काय होतं त्याचा कलर चेंज होतो कोको पावडरमुळे। तर शक्यतो तुम्ही कोको पावडर वापरत असताना डब्यातील किंवा चांगल्या कंपनीची वापरा, म्हणजे जो आपण केक बनवणार आहे तर त्याचा कलर आणि ते जे खायला टेस्ट असते ती छान लागते। तर अशा पद्धतीनं कोको पावडर घेताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीवरती 1 कप मैदा घेतलेला आहे। कोणत्याही वाटीने तुम्ही घ्यायचं म्हटलं तर त्याच वाटीने मी बाकीची मापं तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर अर्धी वाटी आहे ते कोको पावडर घेतलेली। कोको पावडरचा कलर तुम्ही बघू शकता, एकदम डार्क असा कोको पावडरचा कलर आहे हा। आता आपण हे जे मैदा आणि कोको पावडर घेतलेली ती चाळणीने चांगली चाळून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या असतात आणि नंतर मिक्स करताना मग ते प्रॉब्लेम होतो। तर त्यासाठी जे सुके पदार्थ आपण इन्ग्रेडियंट्स घेणार आहे तर ते चाळून घ्यायचे। त्यानंतर बेकिंग पावडर आहे ती अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि बेकिंग सोडा आहे तो पाव चम्मच घ्यायचा आहे आणि तेही दोन्ही आपण या चाळणीने चाळून घेणार आहे। अशा पद्धतीने आता आपण हे पदार्थ आहेत ते चाळून घेतलेले आहेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे। सुरुवातीला आपण सुके जे पदार्थ घेणार आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे। यामध्ये मी आता चिमूटभर मीठ घालून घेते आणि तेही चांगलं मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण हे मिक्स झालेलं आहे ते बाउल बाजूला ठेवून घेऊया आणि आपण ओले काय पदार्थ घ्यायचे ते बघूया। आता यामध्ये पिठी साखर घेतलेली आहे, मी जस्ट चाळून घेतलेली आहे। ही 1 कपाला थोडीशी कमी घेतलेली आहे। ज्या कपाने मैदा घेतलेला आहे त्याच कपाने मी पिठी साखर घेतलेली। त्यामध्ये अर्धा कप आता इथं फ्रेश दही घातलेला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप रेग्युलर आपल्या यूजमधील तेल घालून घ्यायचे। फक्त हे तेल आहे ते नॉर्मल तेल घ्यायचे, फ्लेवरवालं तेल याच्यामध्ये वापर करायचा नाही। हे जेमिनीचं सनफ्लॉवरचं तेल मी इथं घेतलेलं आहे रेग्युलर वापरामधलं। त्यानंतर हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं
चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनटात हे सगळे मिश्रण आहे ते मिक्स होतं। चांगलं मिक्स केल्यानंतर काय होतं, ज्यावेळेस आपण सुक्या पदार्थांमध्ये हे मिक्स करतो तर ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याच्या गुठळ्या होत नाहीत। तर अशा पद्धतीने इथं बघू शकता हे मिश्रण आहे ते मिक्स झालेलं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आहे ते थोडंसं घट्ट होत चाललेलं आहे, फ्लफी झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं मी हे ओले पदार्थ आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण जो पदार्थ घेतले होते त्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे। इथं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता की पिठी साखर घेतलेली आहे, ते तेल आणि दह्याचं कशा पद्धतीनं झालेलं आहे ते आता याच्यामध्ये ओतून घ्यायचे आणि हे सुके पदार्थ आहेत ते सगळे मिक्स करून घ्यायचे। आता इथं मिक्स करताना तुम्ही बघू शकता जी आपण कोको पावडर वापरलेली आहे तर ती चांगली कोको पावडर असेल तर केकचा कलरही चांगला येतो आणि खायलाही खूप टेस्टी बनतं। आता इथं बघू शकता कलर एकदम असा ब्राऊन झालेला आहे, म्हणजे चॉकलेटी झालेला आहे। आत्ता हे बॅटर आहे ते एकदम सुक्क आहे, म्हणजे कोरडं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे। तर मी 1/4 कप इथं दूध घेतलेलं आहे आणि जसं लागल तसं आपण याच्यामध्ये दुधाचा वापर करणार आहे। याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालत आपण कट अँड फोल्ड मेथडनी हे मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता इथं मला 1/4 कप दूध लागलेले आणि त्यावरती मी 2 चम्मच आणखीन दूध घालून घेतलेलं आहे, म्हणजे याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झालेली आहे। आता यावरती मी व्हॅनिला एसेन्सचे 4-5 थेंब घातलेले आहेत आणि तेही मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं एकदम परफेक्ट। आता आपण ते भांड्यामध्ये ओतून घेऊया। तर अशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी पाहिजे की जेणेकरून आपण ज्यावेळेस हे ओतलं जाईल तर त्यावेळेस अशा प्रकारच्या घड्या पडताना दिसल्या पाहिजेत आणि एक तारी अशी धार दिसली पाहिजे, म्हणजे आपलं बॅटर आहे ते व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं आहे। आता आपण हे सगळं बॅटर आहे ते केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण बेक करायला घालूया। हे बॅटर आहे ते जास्त वेळ बाहेर न ठेवता जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर बेक करण्यासाठी टोपामध्ये ठेवून द्यायचं आहे, कारण की याच्यात बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे। तर त्यासाठी थोडंसं 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आणि लगेच आपण हे भांडं आहे ते टोपामध्ये ठेवून घेणार आहे, कारण की त्याची प्रोसेस चालू झालेली असते। त्यासाठी जेवढं होईल तेवढं पटकन आपण हे बेक करायला ठेवून द्यायचं आहे। आता टोप चांगला गरम झालेला आहे आणि आता आपण टोपामध्ये हे भांडं आहे ते ठेवून देऊया। व्यवस्थित केअरफुली हे भांडं आहे ते टोपामध्ये ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर टोपाला झाकण लावायचं आणि अर्धा तास ह्या टोपाला अजिबात हात लावायचा नाही। मोजून 30 मिनिटांनंतर आपण झाकण आहे ते काढणार आहे, त्यामुळे तोपर्यंत आपण गनाश करायला घेऊया, तोपर्यंत आपला केक तयार होईल। चला तर आता गनाश करण्यासाठी इथं मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, अमूलचं घेतलेलं आहे आणि आता आपण त्यातील आहे ते इथं एवढा केकसाठी कमीत कमी 8 तुकडे मी घेतलेले आहेत। हे परफेक्ट मेजरमेंट आहे, एवढं परफेक्ट बसतं गनाश आपल्या ह्या केकसाठी। त्यानंतर त्याचे ते तुकडे करून घ्यायचे। शक्यतो चॉकलेट थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमधनं आणि त्यानंतर कट करायला घ्यायचं, म्हणजे इझिली त्याचे तुकडे होतात। त्यानंतर एका टोपामध्ये काढून घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे, एक 5-6 चमचे, आणि त्यानंतर एक कढई घ्यायची, कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्यावरती चाळण ठेवायची आणि चाळणीवरती हे जे आपण टोपात घेतलेलं मिश्रण आहे ते मिक्स करायला ठेवून द्यायचं आहे। जसं पाणी गरम होईल त्याला वाफ लागेल तर वाफेवरती हे मिश्रण आहे ते पागळायला सुरुवात होईल। डायरेक्ट गॅसवरती हे गरम करून घ्यायचं नाही। इथं बघू शकता आता मिश्रण चांगलं पातळ झालेलं आहे आणि आता त्यामध्ये 1 चम्मच बटर घालून घेऊया। बटर नसेल तर यामध्ये तेलाचा वापर केला आहे तरीही चालू शकतो। आता बटर आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण याच्यावरती पाण्यावरती हे ठेवून घेणार आहे। बटर मिक्स झालं की आपण हे बंद करणार आहे। अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जेणेकरून केकवरती ओतल्यानंतर ती जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त घट्टही झाली नाही पाहिजे। आता एवढी पातळ आपण गनाश आहे ते बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे। आता आपण हे आहे ते बाजूला ठेवूया आणि शुगर सिरप करायला घेऊया। शुगर सिरपसाठी इथं मी अर्धा कप पाणी घेतलेले आहे, त्याच्यात 3 ते 4 चम्मच साखर घालून घ्यायची आणि फक्त उकळवून घ्यायचे। आता तोपर्यंत आपल्या याला 30 मिनिटं झालेली आहेत, परफेक्ट 30 मिनिटं झालेली आहेत। आता मी झाकण काढून बघते आपला केक कसा झालेला आहे तो। चला तर आता आपण झाकण काढून घेऊया। वाव, बघू शकता अप्रतिम असा केकचा कलर दिसतोय आणि आपला केक बेक झालेला आहे तोही एकदम परफेक्ट झालेला आहे। या केकला कुठेही तडा गेलेल्या नाहीयेत किंवा
केक अजिबात ओला नाही आहे किंवा पिचकलेला नाही आहे. टूथपिकने आपण चेक करायचं. टूथपिकला जर केक चिपकला नाही तर समजायचं की आपला केक आहे तो परफेक्ट बेक झालेला आहे. इथं बघू शकता टूथपिक एकदम क्लीन बाहेर निघते, म्हणजे आपला केक आहे तो व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण टोपामधून हा केक आहे तो व्यवस्थित बाहेर काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. हा केक आहे तो थंड करण्यासाठी कमीत कमी 1 तासासाठी ठेवून द्यायचा आहे. आता हा थंड करण्यासाठी ठेवण्यासाठी ह्याची जी वरची लेयर आहे ती तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट अशी लेयर आहे आणि हा केक आहे त्याला अजिबात तडा वगैरे नाही आहेत. इथं हात लावला तर एकदम स्पॉन्जी असा केक झालेला आहे. तर हा आपण थंड करायला ठेवताना त्यावरती एक रुमाल टाकायचा आहे, म्हणजे जी वरचं कवर असतं केकचं तर ते हार्ड बनत नाही. आता आपण केकवरती झाकण घातलेलं आहे रुमालाचं आणि 1 ते 1.5 तासानंतर आपण हा केक आहे तो पाहूया. आता 1 ते 1.5 तास याला अजिबात मी हात लावणार नाही आहे. थंड झाल्यानंतर आपण बाकीची प्रोसेस आहे ती करायला घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकता 1.5 तास झालेला आहे आणि आता आपण केक कट करायला घेऊया. इथं साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आपण बटर पेपर घातल्यामुळे व्यवस्थित केक आहे तो निघून येतो, परंतु साईडच्या कडांना थोडंसं सुरीने मोकळं केलं की पटकन केक आहे तो निघायला मदत होते. अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा. एखाद्या जाळीवरती उलटा करून घेतला की त्यानंतर आपण जो बटर पेपर लावला होता तो व्यवस्थित साईडनं पकडून काढून घ्यायचा आहे. इथं बघू शकता एकदम स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे आणि बटर पेपरही एकदम इझिली निघून येतोय, म्हणजे व्यवस्थित बेक झाला तर अशा पद्धतीनं केक आहे तो दिसतो आपला. इथं बघू शकता एकदम स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतोय. चला तर आपण बाकीचं डेकोरेशन करून घेऊया. आता आपण टूथपिकनी त्याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण शुगर सिरप त्यावरती घालणार आहे ते व्यवस्थित त्यामध्ये ऑब्झर्व होईल. तर हे शुगर सिरप आहे ती चम्मचच्या साहाय्याने तुम्ही यावरती असं घालून घेऊ शकता. हे कमीत कमी मी यातील अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी शुगर सिरप आहे ते यावरती घालून घेतलेलं आहे, जेणेकरून केक आहे तो म्हणजे ओलसर राहतो आणि एकदम कोरडा ड्राय बनत नाही. आता यावरती जे गनाश घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. गनाशची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेली आहे आपली आणि चम्मचच्या साहाय्याने आपण थोडंसं ते स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून साईडच्या कडा आहेत त्या कवर होतील. अशा पद्धतीनं मी हे साईडनं थोडंसं हलवून घेते, म्हणजे त्या व्यवस्थित कवर होऊन जाईल आपला पूर्ण केक. केक सजवण्यासाठी तुमच्याकडे घरामध्ये जे अवेलेबल असेल त्यांनी तुम्ही हा केक सजवू शकता. इथं मी कॅडबरी घेतलेली आहे आणि ती किसून घेतलेली आहे. त्यांनी साईडनं अशा पद्धतीनं मी ते घालून घेत आहे. एकदम नॉर्मल पद्धतीने इथं केक मी दाखवलेला आहे, सिंपल पद्धतीने. इथे तुम्ही चॉको चिप्सचा पण वापर करू शकता किंवा मार्केटमध्ये बरेच असे छोटे छोटे स्प्रिंकल भेटतात की जेणे तुम्ही केक सजवू शकता. आता मी हा केक आहे तो एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा फ्रीजमध्ये ठेवूया. 1-2 ते 3 तासासाठी हा फ्रीजमध्ये ठेवला होता. आता एकदम परफेक्ट सेट झालेला आहे. आता आपण कट करून बघूया हा केक कसा झालेला आहे. तो दिसायला अप्रतिम असा केक दिसतोय आणि खायलाही खूप टेस्टी लागतो. चला तर आता आपण कट करून बघूया. स्मूथली असा हा केक आहे तो कट होतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटलेले अप्रतिम असा केक आपला तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे आणि दिसायला जितका छान दिसतोय तितका खायलाही खूप टेस्टी लागतो. मग तुम्ही पण अशा पद्धतीचा केक आहे तो न्यू इयरला किंवा बर्थडे असेल तर बर्थडेसाठी बनवून बघा आणि कसा झालाय तो नक्की मला कमेंट करून सांगा. फक्त मेजरमेंट घेताना जे मेजरमेंट मी दिलेले आहे त्या मेजरमेंटनीच बनवा, म्हणजे तुमचा केक आहे तो परफेक्ट बनला जाईल. इथं बघू शकता एकदम स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे आणि त्याचा कलरही खूप चॉकलेटी असा दिसतोय मस्तपैकी. तर घरच्या घरी बिना ओव्हनचा जर एवढा छान केक तयार होत असेल तर बाहेरून आणायची काय गरज. चला तर मग मी आता टेस्ट करून बघते, पण तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच काही रेसिपी पाहायला भेटतील. केक तर अप्रतिम झालेला आहे, पण तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. थँक्यू.